कांदा आंबा प्रश्नासंदर्भात शहांसोबत बैठकीत सकारात्मक चर्चा. MSP वाढवणं गरजेचं असल्याचं शहांनी केलं मान्य. साखर कारखानदारांचे अनेक प्रश्न सुटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढणाऱ्या दरवाढींविरोधात अमरावती शहरात युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलनकर्त्यांकडून नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटून अनोख्या पद्धतीनं निषेध. मुलुंडमध्ये तीव्र पाणी टंचाईच्या निषेधार्थ मनसे, RPI आणि वंचित आघाडीच्या वतीनं टी विभाग कार्यालयावर संयुक्त हंडा मोर्चाचं आयोजन. आंदोलकांकडून टी कार्यालयासमोर मडके फोडून आंदोलन करत निषेध. वाशिम जिल्ह्यातील तांडेगाव फाटा परिसरात अचानक गारपीट आणि जोरदार पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, मात्र गारपिटीमुळे काही प्रमाणात पिकांचं नुकसान. नीट पेपर फुटी प्रकरणांमध्ये डॉक्टर मनोज शिरुलेला 5 दिवसांची CBI कोठडी. PV कुलकर्णी माटेगावकरला 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. बीड शहरात माने कॉम्प्लेक्स परिसरात काळ्या जादूचा प्रकार उघड. एका झाडाला मुलीचा फोटो काळी बाहुली लावलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात खळबळ. सोलापुरातील कन्ना चौक परिसरात 6 वर्षाच्या चिमुरडीला आईस्क्रीमचं आमिष दाखवून चोरले पायातले चांदीचे पैंजण. घटना CCTVत कैद. पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात. परभणीत वृद्ध आई वडिलांना मुलाने सोडलं रस्त्यावर. पीडित वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा आणि सुनेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. जळगावच्या अंबेडनरमध्ये जनगणना करणाऱ्या प्रणांगणास अडवून शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल. पोलिसांचा पुढील तपास सुरू. अमरावतीत उष्माघातामुळे 4 जणांचा संशयित मृत्यू तर 21 जणांना रुग्णालयात घेतले उपचार. राज्यात उष्माघातामुळे अनेक ठिकाणी मृत्यूचा तांडव. अमरावतीत रस्ते अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ. जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 42 जणांचा मृत्यू. 25 दुचाकी स्वार, 10 कार चालक आणि 1 ऑटो चालकाचा समावेश.